दत्तात्रय बाजट, राहणार मेकर, जिल्हा बुलढाणा. एज्युटेक कंपनीमध्ये ॲज ए सिनियर ॲडवायझर या पदावर आहे सध्या. या कंपनीमध्ये आपण मुलांना जे पॅकेजेस देतो त्यातून आपल्याला काय लाभ मिळणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. आपल्या कंपनीचे CMD आहेत निलेश खेडेकर सर. आणि आपल्याकडे सध्या उपलब्ध पॅकेजेस आहेत 1ली ते 8वीसाठी की ज्याची कॉस्ट आहे 5,500 रुपये. आपल्याकडे स्पोकन इंग्लिश आहे, MS ऑफिस आहे, त्याची कॉस्ट 5,500 आहे. 8, 9, 10 मराठी माध्यमासाठी सुद्धा तेवढीच सवलत दिलेली आहे 5,500 रुपयाची. 9 आणि 10चे विद्यार्थ्यांचं पॅकेजेस वाढतं, पुस्तकांची संख्या वाढतं आणि ऑनलाईन क्विज हप्त्यातून 3 वेळा मिळतात त्यांना, त्यामुळे याची कॉस्ट ठेवलेली आहे 11,000. त्याचप्रमाणे आपल्यासोबत एक अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे भगवद्गीता, याची कॉस्ट आहे 13,000 रुपये. यामध्ये जर आपण 5,500 रुपयाचं पॅकेज घेऊन जर कामाला सुरुवात केली तर आपल्या बिझनेसला पुढे चालून जेव्हाचा विस्तार होईल तेव्हा पर डे कॅपिंग लागेल 10,000 रुपये पर डे आपण मिळवू शकतो. आणि जर 11,000चं किंवा 13,000चं पॅकेज घेऊन जर कामाला सुरुवात केली तर पर डे कॅपिंग आपल्याला 30,000 रुपये मिळू शकते. विचार करा, पर डे 30,000 म्हणजे काय महिना पडू शकतो. तो मिळवण्यासाठी आपल्याला थोडं शिकावं लागेल, बरोबर. आजचं आपलं जे इन्कम आहे ते आपण जे शिकलो त्याचं आहे. इथून पुढे आपल्याला आपलं शिक्षण अजून वाढवावं लागणार आहे आणि आपल्याला ते मिळणार आहे. या ठिकाणी मी कोणते एक पॅकेज घेऊन कामाला सुरुवात केली तर कंपनी मला एक अधिकार देतो 2 लोकांना रजिस्टर्ड करण्याचा. माझा फोन नंबर वापरून जर 2 लोकांनी जर रजिस्ट्रेशन केलं A आणि B ने आणि त्यांनी खरेदी केल्यानंतर पेअर मॅच झाल्याबरोबर मला 1,000 रुपये मिळतील. आता माझ्या ओळखीचे लोक 2च आहेत का? मी माझ्या ओळखीच्या लोकांची यादी करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून यामध्ये सहभागी करून घेणार आहे, त्या पालकांना, त्या विद्यार्थ्यांना. आणि जसजसे माझे लेफ्ट राईट लोक येत राहतील, लेफ्ट टीममध्ये आणि राईट टीममध्ये पेअर मॅच झाल्या मला 1,000 रुपये मिळतील आणि माझं काम सातत्यानं सुरू राहणार आहे. यासोबत जर या व्यक्तीला जर असं वाटलं की आपणही काही लोकांना सांगायला हरकत नाही, कंपल्सरी नाही, प्रत्येक पालकाने सांगणं. प्रत्येक पालकाचा एकच उद्देश आहे की माझ्या मुलासाठी पॅकेज घेऊन त्याचा अभ्यास निश्चिंत करणं, बरोबर. पण यानं बी सांगितलं तर याचंही पेअर मॅच झाल्यामुळे त्यालाही 1,000 मिळतील. Bला वाटलं मला नाही सांगायचं पण Cला वाटलं मला सांगावं तर कोणाला तरी मी सांगतो तर त्याचाही पेअर मॅच होऊन त्यालाही 1,000 मिळतील. गंमत पहा, आपल्या लेफ्ट साईडला P आलेला आहे की ज्याला आपण ओळखत नाही, राईट साईडला Q आलेला आहे ज्याला आपणही ओळखत नाही, पण आपला सुद्धा एक पेअर मॅच होणार आहे आणि आपला पेअर मॅच झाल्यामुळे परत आपल्याला 1,000 रुपये मिळतील. याचा अर्थ असा होतो की मी काम केलं तरी मला मिळणार आहे आणि माझ्या सहकार्याने जरी काम केलं तर त्यांनाही मिळणार आहे आणि त्यांच्या कामावर मला सुद्धा मिळणार आहे. हे आहे पेअर मॅचिंग इन्कम, जे आपल्या कंपनीचं फर्स्ट इन्कम आहे. पुढच्या वर्षी काय होणार आहे की 1लीतला मुलगा 2रीत जाणार आहे, 2रीतला 3रीत जाईल, 9वीतला 10वीत जाईल आणि त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ते परत घेणार आहेत त्यांच्या मुलाच्या अभ्यासाच्या दृष्टीने. त्याला म्हटलेलं आहे रिपर्चेस इन्कम. आणि रिपर्चेस इन्कममध्ये आपल्याला परत बोनस मिळणार आहे की आपल्या नकळत पर पेअर कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपये आपल्याला मिळणार आहे. मग मला सांगा पुढच्या वर्षीपर्यंत किती लोकांना सांगून ठेवायला पाहिजे आपण? एकाला, 10ला, 100ला की पटीत? नक्कीच जुलै आणि ऑगस्टमध्ये, येत्या पुढच्या जुलै ऑगस्टमध्ये जेव्हा मुलं परत घेणार आहेत तर 100 लोकांनी जरी परत घेतले 100 पेअरने तर आपल्याला 3,00,000 रुपये मिळतील. चांगलं इन्कम आहे. जसजसं आपला बिझनेस डेव्हलप होत जाईल आपण त्याप्रमाणे काम करत राहू. काम करत राहिल्यामुळे ज्या वेळेला 1,250 पेअर मॅच होतील म्हणजे 12,50,000 रुपये जेव्हा आपल्या खात्यात येतील त्या महिन्यापासून कंपनी 1% रॉयल्टी आपल्याला देणार आहे. त्यांच्या कॅल्क्युलेशननुसार कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये महिना आपण मिळवू शकणार आहे. हा दरमहा मिळेल त्या कामाच्या हिशोबाने. ज्या वेळेला 2,500 पेअर मॅच होतील म्हणजे 25,00,000 रुपये आपल्याला मिळतील, परत कंपनी 1% रॉयल्टी वाढवणार आहे आपली, ती असणार आहे कमीत कमी 50,000 रुपये पर मंथ. आणि थर्ड रॉयल्टी मिळणार आपल्याला 5,000 पेअर. ज्या दिवशी आपण 50,00,000 रुपये मिळू परत 1% रॉयल्टी वाढेल आणि ती आहे 1,00,000 रुपये. म्हणजे टोटल रॉयल्टी आपल्याला मिळणार आहे 3%. कंपनीचे आपण पार्टनर असणार आहे आणि आपल्याला 1.5 ते 2,00,000 रुपये महिना मिळणार आहे आजच्या कॅल्क्युलेशननुसार. आणि हा आकडा वाढत जाणार आहे. या सोबत आपल्याला अवॉर्ड आणि रिवॉर्ड पण आहेत. जसे आपले
पेअर मॅच होतील आपण यामध्ये स्टार पदाला पोहोचतो आणि कंपनी आपल्याला ॲज अ टी शर्ट म्हणून गिफ्ट देते आणि ह्या गिफ्ट वाढत जातात बंगल्यापर्यंत. जर टोटल हिशोब केला तर आपलं इन्कम असणार आहे येत्या 5 वर्षात कंपनीच्या वेगानं जर आपण गेलो तर कमीत कमी 20 कोटी रुपये. आपली इच्छा आहे मिळवण्याची. सर्वांना खूप शुभेच्छा. थँक्यू.